नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिषी यांत्रिक ॲडव्होकेट माधव गुरुजी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. साईराम. आदेश. कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य व ॲस्ट्रॉलॉजी सेंटरमार्फत ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली आहे. एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून नमूद करण्यासारखी आहे आणि ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांच्यापैकी एक आहेत. ॲडव्होकेट माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातले आहेत आणि त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांचे 7वे वंशज आहेत. हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते अगदी समर्थपणे पुढे खूप छान पद्धतीनं चालवत आहेत. तसंच ॲडव्होकेट माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर या ठिकाणी आहे. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांना दोन्ही सेंटरमध्ये आपली ते सेवा सातत्याने बजावत असतात. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी तुम्ही त्यांना भेटण्यासाठी निश्चितपणानं पनवेल या सेंटरवरती सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर मुंबई या ठिकाणी आपण गुरुजींना भेटू शकता. अजून एक या ठिकाणी गोष्ट मला आवर्जून नमूद करायची आहे आणि ती म्हणजे ॲडव्होकेट माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आपल्याला आता पुण्यामध्ये सुद्धा मिळणार आहे. जानेवारी महिन्याच्या 29, 30 आणि 31 जानेवारी या 3 दिवशी ॲडव्होकेट माधव गुरुजी हे पुण्यामध्ये आहेत. कन्सल्टेशनसाठी त्यांची उपस्थिती आहे. त्यामुळे पुणे आणि पुणे परिसरातले किंवा पुण्यामध्ये येऊ शकणारे महाराष्ट्रातून कुठूनही जी लोकं आहेत ज्यांना यायचं आहे, भेटायचं आहे गुरुजींना, तुम्ही निश्चितपणानं या 29, 30 आणि 31 जानेवारीला पुण्यात सरांचं कन्सल्टेशन घेऊ शकता आणि त्याकरता आत्ता स्क्रीनवरती तुम्हाला जे नंबर दिसत आहेत या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या कार्यक्रमामध्ये. साईराम. प्रगती आणि अधोगती या दोन्ही गोष्टींना सातत्यानं अनेक जण सामोरे जात असतात. कधी प्रगती होते, कधी अधोगती होते, पुन्हा प्रगती होते, पुन्हा अधोगती होते, असंही अनेकांच्या आयुष्यामध्ये सातत्याने घडत असतं. ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून अधोगतीची जी कारणं आहेत याच्याविषयी आपण कसं मार्गदर्शन करू शकाल? प्रशांतजी, 2023 वेलकम यायला आणि 2023मध्ये पहिल्यांदाच आपण प्रेक्षकांच्या समोर या ह्याच्यामध्ये येतोय. मागच्या एपिसोडमध्ये 2023 कसं असेल, काय असेल याबाबत आपण पूर्ण एक्सप्लेनेशन पण सगळ्यांना केलेलं आहे आणि त्यानुसार भरपूर जणांनी फोनवर देखील संपर्क साधला आणि बऱ्याचशा गोष्टी जाणून घेतल्या. तुम्ही एवढं छान आवडीने एपिसोड बघता आणि त्याच्यामधल्या प्रत्येक गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये कशा तुम्हाला लागू पडतात तेही सांगता. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि जसं आपण हे गूढ आयुष्याचं सरळ समाधान हा जो आपला मेन विषय आहे त्याच्यामध्ये हा 9वा एपिसोड आपण करतोय म्हणजे. आणि या एपिसोडमध्ये ज्या समस्या घेतल्यात ना, हे काम करत असताना किंवा हे करत असताना प्रश्न असे येतात ना की जे तुमच्या जीवनाशी निगडीत असतात पूर्णपणे. कारण प्रगती आणि अधोगती ह्या दोन्ही भागमध्ये येतं. म्हणजे एकदा ज्यावेळेला तुमच्या कार्याची सुरुवात होते, तुम्ही कार्य करायला घेतलं, एकदा सुरुवात झाली ना की या दोन्हीमध्ये एक गोष्ट नक्की होणार. एक तर तुमची प्रगती होईल किंवा तुमची अधोगती होईल. जर कामच सुरू केलं नाही तर काहीच होणार नाही. म्हणजे प्रगती पण होणार नाही, अधोगती पण होणार नाही. तर एक गोष्ट ह्याच्यामध्ये सर्वात पहिले मी जमेची सांगतो की जर आपली प्रगती होत नसेल, आपली अधोगती होत असेल तर त्याच्याबरोबर एक गोष्ट 100% नक्की आहे की आपल्या कार्याला सुरुवात झालेली आहे. की आपण जे कार्य करतोय ते कार्य आपण 100% करतोय आणि ते करतोय म्हणून एक तर आपली प्रगती होते किंवा आपली अधोगती होते. म्हणजे तुम्ही स्टार्ट झालेला आहात, ही त्याच्यामधली जमेची बाजू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की ॲस्ट्रॉलॉजी या माध्यमातून बघत असताना कुठलंही कार्य सफलच व्हायला पाहिजे. म्हणजे जे कार्य तुम्ही हाती घेतलं आहे त्या कार्यामध्ये तुम्ही सक्सेसच व्हायला पाहिजे, हा ॲस्ट्रॉलॉजीचा प्रमुख उद्देश असतो. आणि ॲस्ट्रॉलॉजीचा हा प्रमुख उद्देश होत असताना तुम्हाला ऐकून कदाचित नवल वाटेल की अरे एवढं सोपं आहे का हे. तर तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट न होणं, तुमची अधोगती होणं किंवा जेवढी प्रगती व्हायला पाहिजे तेवढी प्रगती न होणं आणि तुम्ही सदैव अधोगतीकडे जाता किंवा प्रश्नामध्ये प्रशांतजी तुम्ही जसं विचारलं की कधी प्रगती होते, कधी अधोगती होते, एखाद्या विषयावर प्रगती होत असेल, एखाद्या विषयामध्ये अधोगती होत असेल, प्रगती होत असताना सुद्धा असं मध्येच काहीतरी होत असेल की तुम्ही अधोगतीकडे आले, असंही होत असेल. या सगळ्याच्या पाठीमागे बघितलं तर 2च कारणं याच्यामध्ये येतात. ॲस्ट्रॉलॉजी जर तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीच्या हिशोबाने जर याचा ॲन्सरिंग बघितलं की तुमच्या आयुष्यामध्ये तुमची अधोगती का होते, तर ॲस्ट्रॉलॉजी
याचे दोनच पर्याय तुम्हाला देते की एक तर तुम्ही खूप इमोशन्समध्ये म्हणजे भावनाप्रधान आहात, तुम्ही भावनेने तुमचा निर्णय घेत असाल, इमोशन्सने निर्णय घेत असाल, तुमची 100% अधोगती होईल. आणि दुसरी अधोगती होते ती सिंपथीमुळे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुमचा स्वभाव जर मदत करण्याचा असेल, प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही मदत करतायत, स्वतःचं काही अस्तित्व न बघता, स्वतःची कॅपॅसिटी न बघता तुम्ही मदती करता स्वतःला वाहून घेत आहेत, 100% तुमची अधोगती होणारच. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी अँगलनी जर तुम्ही बघितलं तर ॲस्ट्रॉलॉजी अँगल या दोनच पर्याय देते की एक तर तुमच्या भावना प्रधानतामुळे म्हणजे तुमच्या इमोशन्समुळे तुमची अधोगती होते, नाही तर सिंपथी की तुम्ही कुणाला तरी विनाकारण मदत करायला त्याच्यामागेच वेळ घालवताय, त्याच्यामागेच तुमचं धनराशी खर्च करताय, त्याच्या पाठीमागे श्रम करताय आणि तुमच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही, म्हणून तुमची अधोगती होती. नक्की. प्रगती आणि अनेक वेळेला असं होतं अनेकांच्या बाबतीमध्ये की प्रगती होते, यश मिळतं, पण जेव्हा विचार करतो की याच्यातून हाती काय आलं तर शून्य, असं उत्तर अनेकांचं येतं. तर या बाबतीत कसं सांगता येईल आपल्याला? ही म्हणजे ना प्रशांतजी एकदम अशी सेन्सिटिव्ह समस्या आहे. म्हणजे की प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर त्याच्या आयुष्यामध्ये या समस्येला त्याला सामोरं जावंच लागतं. म्हणजे की ही समस्या त्याच्या आयुष्यामध्ये येते. म्हणजे ही अगदी त्या शब्दामध्ये समस्या आहे. म्हणजे खरोखरी लोक असं सांगायला येतात. आपण गूढ आयुष्याचे सरळ समाधान त्याच्यामध्ये भाग 4 किंवा 5 केला होता. त्याच्यामध्ये प्रश्न होता की आमची काहीच कामं होत नाही. मी त्यावेळेला पण म्हणलेलं की अगदी अशा वर्णनी लोक येऊन सांगतात की आमची काहीच कामं होत नाही. एक्झॅक्टली त्याच्या विपरीत आहे आत्ताचा प्रश्न. म्हणजे ह्या समुदायामध्ये ही लोक येतात, ही लोक म्हणतात अहो आमचं सगळं काय होतं आहे. असं होतच नाही की आमचं काम होत नाही आहे, आमचं काम पण होतं आहे. पण शेवटी जर आम्ही बघितलं की याचा फायनल रिझल्ट काय लागला, हे सगळं करून आमच्या हाती काय आलं, तर आमच्या हाती शून्य आलं. तर आमच्या हाती शून्य आलं ही सर्वात मोठी समस्या होते. आता ही समस्या आहे ना, जर वर्डिंगबाबत सांगितलं किंवा उदाहरणाबाबत तुम्हाला सांगायचं आलं ना, तर उदाहरण देतो या ह्याच्यामध्ये की एक एजंट होते जे जमिनीचे व्यवहार वगैरे करायचे. आणि जमिनीचे व्यवहार करत असताना त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी लोणावळ्याला एक जागा बघितली, ती जागा विकायची होती. त्या पार्टिकलला किंमत वगैरे सगळी केली आणि मग ते म्हणले की एवढ्या रेटपेक्षा तुम्ही ती त्यांना जॉईंट व्हेंचरमध्ये द्या ना. जॉईंट व्हेंचरमध्ये दिली तर तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्यू जागेचा पण काही भाग तुमच्याकडे राहील आणि तुम्हाला पैसे पण मिळतील आणि तुम्हाला काही कंटिन्यू काम पण मिळेल. त्यांची ती आयडिया त्या पार्टीला एवढी आवडली की ते म्हणले कोणी जॉईंट व्हेंचरला असेल ना तर घेऊन ये. मग हा इकडनं मुंबईला ह्याचे बिल्डर होते, त्यांच्याकडे गेला, त्यांच्याशी मिटिंग केली. ते म्हणले हां बिलकुल आपण घेऊ म्हणून, तू चल. मग यांनी समोर मिटिंग करून दिली, समोरासमोर दोघं भेटले, दोघांचंही खूप छान झालं. मग दोघांनी एकमेकाला कार्ड दिले, नंबर दिले. मग हा म्हणलं की असं आहे, मी धावपळीच्या गडबडीमध्ये असतो, तुम्ही हे पुढे कंटिन्यू करा आणि सांगा कसं चालायचं आहे, त्याप्रमाणे आपण करू म्हणून. हा सगळा विषय करून झाल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की इमोशन्स, त्या इमोशन्समध्ये याने अगदी भावना प्रधानता आपल्या समोरच्यावरती म्हणतो ना आपण डोळे बंद करून विश्वास टाकावा, तसा विश्वास टाकला आणि हा बाजूला झाला. 1 महिना या दोघांकडनं काही रिप्लाय आला ना, ना मालकाकडनं काही रिप्लाय आला, ना बिल्डरकडनं काही रिप्लाय आला. 1 महिन्यानंतर याच्या मित्रांनी फोन केला, अरे त्या साईटवरती काम चालू झालं आहे, आपलं कमिशनचं काय झालं, कमिशन आपलं कधी मिळणार आहे. त्यावेळेला एकदम बुचक्यात पडला. मग हा जाऊन त्या मालकाला भेटला, मग त्याला विचारलं की असं तसं येते. तो म्हणला हो आमचं ठरलं, आमचा MOU झाला आणि त्या MOU आम्ही रजिस्टर केलं आहे आणि त्या रजिस्टर MOUवरनं आम्ही काम चालू केलं आहे. मग त्यावेळेला हा म्हणला की त्या MOUमध्ये माझं काय ठेवलं आहे का तुम्ही. हा म्हणले आम्ही एक काही रक्कम तुला देणार आहे म्हणून. मग त्या MOUमध्ये नोटिंग आहे का. बोले नाही MOUमध्ये नाव तुझं नोटिंगच नाही आहे. आता याच्यापुढे जसजसे एक एक बंगले मिळतील तसतसं याला कमिशन मिळेल. ते पण कोण बघायला जाणार, कोणाचा विकलाय झाला आहे केला आहे, म्हणजे केवळ इमोशन्समध्ये. त्याच वेळेला जर हा बोलला असता की बाबा तुम्ही याच्यापुढे जे तुमचं ठरलं आहे हे अंडरस्टँडिंग झाल्यानंतर आपण जर त्याच्यामध्ये MOU करू, मी माझे पण त्याच्यामध्ये हा भाग आहे, हा भागमध्ये ठेवला असता तर MOUमध्ये याचं नाव झालं असतं. भले टप्प्याटप्प्याने पैसे आले असते, पण जसं प्रोजेक्ट कंप्लीट झालं असतं तसं याला पैसे मिळाले असते. आज त्यातले बंगले किती विकले गेलेत ते माहिती नाही, किती बंगल्यांचं काम चालू झालं हेही माहिती नाही आणि त्यांच्या दोघांमध्ये काय ठरलं हेही माहिती नाही. का ते अगदी म्हणलेत प्रेमाने हा तुला आम्ही देणार, तुला कसं विसरू, तर ते काय देणार आहेत हेही माहिती नाही. म्हणजे थोडक्यामध्ये इमोशन्समध्ये गळा कापला जातो. आता दुसरं तुम्हाला सांगतो की दुसरं उदाहरण जे आपण ठरलं की सिंपथीचं, अतिशय मदत करणारे लोक. ह्याच्यामध्ये ना एक आमचा मित्र आहे, त्या मित्राच्या ह्याच्यामध्ये कायम असंच की कधीही तो गेला तर त्याच्या आयुष्यामध्ये जेवढा लॉस झाला आहे किंवा सगळं झालं आहे हे सिंपथीमुळे झालं आहे. याने असं केलं की यांनी, याचा मित्र होता, त्या मित्राचा एका मुलीबरोबर अफेअर होता आणि त्यांचं लग्न वगैरे करायचं. दोघांच्याही घरनं प्रचंड विरोध, दोघांच्या जाती वेगवेगळ्या वगैरे. यांनी इतका पुढाकार घेतला की त्या दोघांना पळून जा आणि लग्न करा वगैरे, त्या सगळ्या गोष्टीला सपोर्ट यांनी केला. यांनी इतकं त्यांचं लिगली व्यवस्थित काम करून दिलं की लग्न करून ते दोघंजणं कोल्हापूरला निघून गेले आणि मग त्याच्यानंतर ती पोलीस कंप्लेंट वगैरे सगळ्या ज्या फॉर्मॅलिटी असतात त्या पूर्ण झाल्या. आणि त्याच्यामध्ये त्या मुलीकडच्यांनी याचं नाव सांगितलं की हा एकमेव पर्सन आहे की याला 100% माहिती असेल.
मग याला माहिती असल्यानंतर मग हा पोलीस स्टेशनला गेला, मग यांनी सगळं डिटेल दिलं. पोलीस स्टेशनला याला 4-5 म्हणजे की हेलपाटे मारावे लागले, पण मग त्याच्यानंतर पोलिसांनी सगळे याच्याकडनं कागदपत्र वगैरे घेऊन सांगितलं की त्या दोघांनी लग्न केलं आहे, काही होणार नाही आहे, याच्यामध्ये तुम्ही सामंजस्याने भूमिका घ्या. आणि मग त्याच्यानंतर दोन्हीकडचे लोक एकत्र आले, मग त्यांना फोन केला की नाही नाही तुम्ही परत या. आणि मग दोघंजणं परत आले, मग दोघांनी फॅमिलीने बसून तारीख काढली आणि एकदम म्हणजे की बाजा गाजा करत त्यांचं लग्न लावून टाकलं. 1000 पत्रिका छापल्या, 1000 पत्रिका वाटल्या, 1000 लोक लग्नाला आले. याला ना कोणी पत्रिका दिली ना याला कोणी बोलवलं. म्हणजे एवढं सगळं करणारा कारागृह सर्वात मेन पार्ट हा होता. ना मुलीकडच्यांनी याला बोलवलं ना मुलाकडच्यांनी बोलवलं. ज्यांच्याकरता मेहनत घेतली की ज्यांनी लग्न लावलं त्यांनीसुद्धा याला पत्रिका दिली नाही. म्हणजे ही जी समस्या आहे की हातामध्ये शून्य आलं ते सेम रिझल्ट. म्हणजे अशी मदत करायला तुम्ही पुढे जाताना तुम्ही 100% फसणार आहे. अजून प्रशांतजी एक छान उदाहरण तुम्हाला सांगतो. 2 मित्र होते आणि मैत्रीमध्ये मग असं तसं तुझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, असं तसं हे ते तू लग्न कर वगैरे. त्याला यांनी सपोर्ट केला. त्या लग्नाच्या वेळेला त्याला 5-25 हजार रुपये यांनी मदत केली आणि दोघांची दोस्ताना एकदम चांगली चालू आहे. मग तो म्हणला अरे माझ्या गावाला ना खूप चांगली संधी आली आणि मला गावाला जमीन मिळते म्हणजे, तर मी जमीन घेतो म्हणून आता, आणि जमिनीला मला 10 लाख रुपये लागणार आहेत म्हणून. 10 लाख रुपये मला मिळाले तर जमीन होईल आणि जमिनीमधनं म्हणजे की पुढे जाऊन आपण ती माझ्या नावावर झाली की त्याचा काही भाग मी तुझ्या नावावर पण करून ठेवीन आणि ती आपण विकली ना तरी आपल्याला 50-60 लाख रुपये मिळतील. साहेबांनी लगेच स्वतःचं घर मॉर्गेज ठेवलं, मॉर्गेज ठेवून त्याच्यावरती 10 लाख कर्ज घेतलं. तसे पैसे त्याला दिले. 10 लाख रुपये घेऊन तो गावाला गेला. आता तो गावावरनं परत येतच नाही. साहेबांना हेही माहिती नाही की तो कुठल्या गावाचा होता. म्हणजे ही जी मदत तुम्ही अशी करता की ज्याच्यामध्ये तुम्ही सिंपथीमध्ये मदत करण्यामध्ये किंवा इमोशन्समध्ये जाता आणि ह्या दोन्ही गोष्टींमुळे तुमची अधोगती होते. पुढे फॅक्टर असं आहे की आज या गोष्टीला करोनाच्या कालावधीमध्ये 2 वर्ष झाली. बँक त्यावेळेला गप्प बसली की करोना आहे आणि हे आहे म्हणून मागे नाही. आजच्या वर्षभरामध्ये बँक इतकी मागे लागले की ते घर विकावं लागलं, स्वतःला भाड्याच्या घराने जावं लागलं आणि तेव्हा बँकेचे पैसे भरावे लागले. म्हणजे ही समस्या अशी आहे की तुमच्या इमोशन्समध्ये आणि सिंपथीमध्ये तुम्ही इतके वाहवत जाता. तुम्ही व्यवहारामध्ये चतुर आहात आणि व्यवहारामध्ये चतुरच असायला पाहिजे, पण जर तुमचे इमोशन्स किंवा ह्या तुमच्या सिंपथी हे 2 फॅक्टर असे आहेत की हे जर तुम्ही खूप जपून ऑपरेट करा, हे मध्ये आले तर तुमच्या व्यवहार चातुर्यातलं काही भाग नाही. तुम्ही पूर्णपणे फसता आणि तुम्ही पूर्णपणे अधोगतीकडे जाता. नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन आजच्या विषयाच्या निमित्तानं. गूढ आयुष्याचं सरळ समाधान असा हा आपला विषय आहे आणि जवळजवळ आजचा 9वा भाग आहे. आणि सातत्याने आपल्या आयुष्यातल्या दैनंदिन आयुष्यातल्या ज्या छोट्या छोट्या समस्या, छोट्या छोट्या अडचणी, छोटे छोटे प्रॉब्लेम्स जे आपल्याला क्रिएट होतात ते कशामुळे होतात, कशासाठी होतात, का होतात, या सगळ्या गोष्टी सांगण्याचा सर आपल्याला प्रयत्न करतायत. मला असं माहिती आहे की या सगळ्या बाबतीमध्ये तुमचे खूप प्रश्न असणार आहेत, खूप समस्या असणार आहेत. आम्ही आत्ता लाईव्ह कॉल घेत नाही आहोत, पण तुम्ही सरांना फोन करू शकता. सरांचे नंबर आत्ता स्क्रीनवरती आहेत. तुम्ही सरांना भेटू शकता. दादरला सर असतात, पनवेलला असतात. तसंच पुण्यामध्ये आता या महिन्याच्या 29, 30, 31 तारखेला सर पुण्यामध्ये आहेत. त्यामुळे पुण्यामध्ये देखील तुम्ही सरांना भेटू शकता आणि निश्चितपणानं आपल्या आयुष्यामध्ये या ज्या काही अडचणी आहेत आलेल्या किंवा येणाऱ्या त्या सगळ्या संदर्भात तुम्ही निश्चितपणानं सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. वेळ होते काही छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही आत्ता या सगळ्या ज्या डिटेल सांगितल्या त्याच्यामध्ये अधोगती आणि प्रगती ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता अधोगती थांबवायची आहे आणि प्रगती करायची आहे, तर ह्या 2 गोष्टी जर करायच्या असतील तर काय मार्गदर्शन ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून करता येतं? आता आहे ना याचं प्रश्नांची उत्तर ऐकल्यानंतर बघा, नॉर्मली तुम्ही प्रश्न विचारताना पण हसताय. म्हणजे की तुमच्या मनामध्ये एक ना डाऊट रेडी होतो की मग भावनात्मक आयुष्य जगायचंच नाही का, भावना काय वापरायचंच नाही का, भावना युटिलाइजच करायच्या नाही का, किंवा कोणाला मदतच करायची नाही का. मग मदतच केली नाही तर कसं काय होईल? मदत तर करायला पाहिजे ना. एखाद्याने आपल्याकरता समाजाचा आपण काहीतरी लागीदार लागतो, आपल्यावर पण किती जणांचे उपकार आहेत, असे मग बरंच म्हणजे त्याच्यामध्ये लांबणं आपल्याला लावता येतील. आणि मग आपण म्हणतो की अरे नाही ठीक आहे यार, मदत तर करायला पाहिजे, किंवा भावनात्मक आयुष्य पण पाहिजे, भावना पण आयुष्यामध्ये पाहिजे. मग ह्या गोष्टींमध्ये प्रगती आणि अधोगती याच्यामध्ये तुम्ही अडकतच राहणार आहे की तुम्ही जिथपर्यंत तुमचा कंट्रोल आहे किंवा तुम्ही याच्या वाटेला जात नाही किंवा हे तुमच्या वाटेला येत नाही तोवर तुम्ही प्रगती कराल. ज्यावेळेला इमोशन्स किंवा सिंपथी याच्यामध्ये तुम्ही अडकलात की ह्याच्यामध्ये तुम्ही पाठीमागे 100% याल. आता ॲस्ट्रॉलॉजी इथे तुम्हाला ह्या प्रश्नाला तिसरा ॲडवाईस देते. तिसरा ॲडवाईस आहे की लाईफमध्ये व्हेन टू से नो, आयुष्यामध्ये नाही म्हणायला शिका. जेवढं आयुष्यामध्ये होय सकारात्मकता आम्ही सांगतो ना की हो तुम्ही ऑलवेज पॉझिटिव्ह राहा, हे राहा, पण याच्या व्यतिरिक्त ना आयुष्यामध्ये नाही पण म्हणायला शिका.
तुमचा हा ड्रॉबॅक आहे की तुम्ही आयुष्यामध्ये कधीच नाही म्हणत नाही. म्हणजे लोकांनी फक्त घोडं दामटवायची खोटी, तुम्ही रेडीच असता की त्या घोड्यावर बसून स्वार होऊन सगळं समोरच्याचं करून द्यायला. आणि पुन्हा तुम्ही भावनामध्ये येता, पुन्हा तुम्ही इमोशन्समध्ये येता, पुन्हा तुम्ही याच्यामध्ये येता, सिंपथीमध्ये येता. आता इमोशन आणि सिंपथी या प्रश्नाचं जर उत्तर असेल की तुम्हाला प्रगतीकडे राहायचं आहे, अधोगती तुम्हाला संपवायची आहे, तर तुम्हाला कंट्रोल करायला पाहिजे तुमच्या इमोशन्सवरती, कंट्रोल करायला पाहिजे पूर्णपणे तुमच्या सिंपथीवरती. मी असं म्हणत नाही की तुम्ही मदत करूच नका, पण त्या मदतीला कुठेतरी ना एक पॅरामीटर असला पाहिजे की किती मदत करायची. 999 रुपयापर्यंत बिंदास मदत करा, परत नाही आली ना तरी तुमच्या आयुष्यामध्ये काही फरक पडत नाही. पण ज्यावेळेला 4 डिजिट येईल ना, 1000 संख्या येईल ना, त्यावेळेला थोडा विचार करा. आणि विचार करा की ही मदत करून तुम्हाला काही नुकसान होणार नाही आहे ना, किंवा ही परत आली नाही तर तुमचं किती नुकसान होणार आहे. तुम्ही त्या क्षणाला थांबाल आणि ना डोकं ठिकाणावर ठेवून मदत कराल. आणि ज्या वेळेला 5 डिजिटमध्ये येतं ना, म्हणजे 50,000पासून पुढे, त्यावेळेला 50,000च्या पुढे कुठचाही व्यवहार करताना 1-2 मिनटं शांत राहा, स्वतःचं ओपिनियन घ्या. स्वतःच्या ओपिनियनमध्ये पुन्हा एकदा विचारा की आपण हे करतोय योग्य आहे का. थोडी जरी शंका मनामध्ये असेल ना, तर एखाद्या चांगल्या माणसाचा ॲडवाईस घ्या. माझं मुळीच म्हणणं नाही की त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागा, पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचे ड्रॉबॅक कळतील. आणि याच्या व्यतिरिक्त ॲस्ट्रॉलॉजी आहेच की तुम्ही त्याच्यामध्ये मार्गदर्शन घेऊ शकता. मला जर विचाराल तर मी तुम्हाला उघडपणे हे 3च कानमंत्र देईन. पहिले म्हणजे की तुमच्या इमोशन्स कंट्रोलमध्ये ठेवा, दुसरं म्हणजे सिंपथी तुमची जी आहे ती सिंपथी कंट्रोलमध्ये ठेवा, आणि आयुष्यामध्ये नाही म्हणायला शिका. तुमच्या आयुष्यामध्ये जर तुमची अधोगती होत असेल तर त्याला एकमेव कारण आहे की तुम्ही आयुष्यामध्ये ज्या वेळेला नाही म्हणायचं आहे त्यावेळेला तुम्ही नाही म्हणलेलं नाही. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला वेळ आहे त्यावेळेला तुम्ही नाही म्हणा, त्या क्षणाला नाही म्हणा. काय तो दुरावा तेवढ्यापुरता असेल, काय तो स्पष्टोक्तेपणाचा दोष तेवढ्यापुरता पण लागेल, पण रिलेशन चांगले राहतील. पण असं होतं का? असं होत नाही. एखादा मित्र आहे तो येऊन सांगतो, अरे माझ्याकडे असं असं आहे, तुम्हाला 1 लाख रुपये मदत कर. तुम्ही लगेच डोळे उघड झाप न करता त्याला 1 लाख रुपये मदत करायची म्हणून सांगतो, आत्ता माझ्या खिशात नाही, तर मी बघतो, सांगतो, करतो. तुम्हाला करायची नसते, तुमचं मन माहिती असतं, आला 1 लाख रुपये दिले ना, हा मला अजिबात परत देणार नाही. पण मग नंतर तो सारखा इरिटेट करतो की बाबा नाही, मला तू दे, मला माहिती आहे तुझ्याकडे आहे, हे आहे, ते आहे. मग तुम्ही असं तसं करून म्हणताय, बा माझ्याकडे नव्हत्या, मी ते बाजूच्याकडनं उसने घेऊन दिलेत, तू परत कधी देणार आहे. तो लगेच म्हणतो, तुला आहे ना ह्याच महिन्याभरात मी परत देतो. पुढे महिना निघून जातो, वर्ष निघून जातं, ते लाख रुपये परत मिळत नाही म्हणून तुमच्यावरती असलेला फोर्स, एक दिवस ती सगळी भडास निघते, अदवा बोलणं होतं, त्याच्यामध्ये त्या रिलेशन पण पूर्णपणे निघून जातात, तो भाव पूर्णपणे निघून जातो. तुमचा किती लॉस होतं ते बघा. तुम्हाला आर्थिक नुकसान होतं 1 लाखाचं, तुमचे वैयक्तिक रिलेशन ब्रेक होतात. त्या व्यक्तीबरोबरचे तो चांगला मित्र असतो, चांगला शेजारी असतो, चांगला कझिन असतो, त्याच्याबरोबरचं रिलेशन खराब होतात. आणि हा सगळा व्यवहार करत असताना तुमच्या घरी माहिती असतं. मग प्रत्येकाच्या घरी आई-वडील असतील, बायका असेल, मुलं असतील, ते प्रत्येक वेळेला तुम्हाला विचारतं, का हो ते लाख रुपये आले का. बघा तुम्ही अशा आंधळेपणे मदत करता, सगळे तुमचा गैरफायदा घेतात. ते टक्के टोमणे पण तुम्हाला ऐकावे लागतात. सगळीकडनं बघितलं तर लॉस तुमचाच होतो. ही अधोगती नाही का. मग त्याच वेळेला ज्यावेळेला त्यांनी लाख रुपये मागितले त्यावेळेला तुम्ही हात जोडले, बाबा मी 1000 रुपये मदत करू शकतो, याच्या व्यतिरिक्त तू माझ्याकडे अजिबात मागू नको, 1000 रुपये तू आत्ता घेऊन जा, मला काही प्रॉब्लेम नाही, पण याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे पैसे नाहीत, मी तुला मदत करू शकत नाही. एवढं क्लिअर जर तुम्ही नो सांगितलं, तो पुढे 10 फोन तुम्हाला करणार नाही. तुमचा 99,000 रुपये प्लस राहील. तुमचा मित्र कंटिन्यू तुमच्या बरोबर राहील, कुठलीही रिलेशन तुमचे ब्रेक होणार नाही, आणि घरी शांतता राहील. कारण 1000 रुपये दिलेली मदत कुणालाच माहिती नाही आहे, जी परतही येणार नाही आहे, त्याच्यात तुमचं नुकसानही होणार नाही आहे. तर ॲस्ट्रॉलॉजी हा ॲडवाईस देते की ऑलवेज कंट्रोल युअर इमोशन्स, कंट्रोल युअर सिंपथी, आणि थर्ड वन व्हेन टू से नो. आयुष्यात नाही म्हणायला शिका, खूप सुखी राहाल. नक्कीच. अगदी शेवटचं मिनिट माझ्याकडे आहे. प्रत्येक व्यक्ती जिला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं, सगळ्यांनाच यशस्वी व्हायचं असतं, त्यांना ॲस्ट्रॉलॉजी काय सल्ला देते? ॲस्ट्रॉलॉजी याच्यामध्ये बहुमूल्य सल्ला देते. मी आपल्या म्हणजे की या याच्यामध्ये सांगतो की मार्गदर्शन करताना निव्वळ आणि निव्वळ मार्गदर्शनाचं शास्त्र आहे. आणि याच्यामध्ये आपण एक कायम स्वर ऐकतो की कृष्णं वंदे जगद्गुरू, की कृष्ण हा जगाचा गुरु आहे. त्यांनी प्रत्येक गोष्ट घडवली आहे, पण ते घडवत असताना आहे ना त्याच्यामध्ये तो कुठेही नाही आहे. बघा, अख्खं महाभारत त्यांनी घडवलं, पण त्यांनी हातामध्ये शस्त्र नव्हतं घेतलं. तुमच्या आयुष्यामध्ये तसं लाईफ तुम्ही जगा, तसं लाईफ तुम्ही जगाल ना, त्यावेळेला तुम्ही प्रगतीकडेच राहाल. तुम्हाला जे पाहिजे ते सगळे उद्दिष्ट तुमचे पूर्ण होतील. तुम्ही कुठे अडकलेही जाणार नाही, तुम्हाला कुठलं छल कपट दोषही लागणार नाही. आणि याच्याकरता सर्वात पहिले मंत्र येतो ओम नमो भगवते वासुदेवाय. ऋषी सांगतात की द्वादक्षरी मंत्र, 12 अक्षराचा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा जप किमान 1 माळ दररोज चालू करा. तुमच्या आयुष्यामध्ये 100% परिवर्तन यायला सुरुवात होईल. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की तुमच्या इमोशन्स आणि तुमच्या सिंपथी हे दोन्ही तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर याच्यामध्ये मंगळाचा भाग येतो, याच्यामध्ये चंद्राचा भाग येतो. तुम्ही पवळा आणि मोती एकत्र वापरू शकता, त्याचा डेफिनेट तुम्हाला फायदा होऊ शकतो की ह्या वापरून तुमच्या इमोशन्स आणि तुमच्या सिंपथी या कंट्रोलमध्ये राहतील.
थर्ड वन एक सर्व कार्यसिद्धी यंत्र येतं, जे सर्व कार्यसिद्धी यंत्र प्रॉपरली तुम्हाला सिद्ध करून मिळेल. रेग्युलर तुम्ही यंत्रासमोर मेडिटेट होऊ शकता की जेणेकरून तुमच्या भावनेमध्ये तुम्ही जे भावनेमध्ये वाहत जाता, मदत करण्यामध्ये जे वाहत जाता, त्याला कुठेतरी फुलस्टॉप लागेल आणि त्या फुलस्टॉपमधनं 100% तुम्हाला पूर्णपणे बेनिफिट मिळेल आणि तुम्ही कायम प्रगतीच्या रस्त्यावरती राहाल. नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन आजच्या भागामध्ये आपल्याला सरांनी केलेलं आहे. जसं मी सुरुवातीलाही म्हटलं की गूढ आयुष्याचं सरळ समाधान. आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी या सगळ्या समस्या असतात. काही समस्या स्वतः आपण क्रिएट केलेल्या असतात, जसं आता सर आपल्याला सांगतायत. काही समस्या ह्या समोरून आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि या सगळ्या अडचणींवर मात करण्याकरता म्हणून आपण सातत्यानं धडपडत असतो, सातत्यानं विचार करत असतो की आता मला याच्यातून सुटायचं आहे, मी कसं बाहेर पडू, आता मला याच्यातून बाहेर पडायचं आहे, मी काय करू. आणि याकरता आपल्याला अध्यात्म किंवा याकरता आपल्याला ॲस्ट्रॉलॉजी, ज्योतिषशास्त्र जे आहे ते सातत्यानं मार्ग दाखवत असतं. त्या मार्गावरती चालणं आणि त्या सगळ्या सल्ल्यांचं अनुसरण आपल्या आयुष्यामध्ये करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याकरता योग्य मार्गदर्शक हवा. त्यामुळे ॲडव्होकेट माधव गुरुजींच्या रूपानं हा योग्य मार्गदर्शक बसलेला आहे. तुम्ही कधीही सरांना संपर्क करू शकता. सरांचे नंबर्स आत्ता स्क्रीनवरती आहेत. पुण्यामध्ये 29, 30, 31 तारखेला सर आहेत आणि सोमवार ते शुक्रवार, जसं मी सुरुवातीलाही म्हटलं, पनवेलमध्ये सर असतात, दादरला सर असतात, ते शनिवार रविवारी असतात आणि या महिन्याच्या 29, 30, 31ला सर पुण्यामध्ये आहेत. तुमच्या जवळपास जेथे कुठे सर आहेत तुम्ही निश्चितपणाने तुम्ही त्यांना भेटू शकता आणि कुठल्याही समस्यांचं निराकरण करून घेऊ शकता. सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.